हे वाटते ना स्वीट होममध्ये जशी मिळते अंगूर रसमलाई तशी घरच्या घरी कशी बनवायची, तर आज मी तुम्हाला ती पूर्ण रेसिपी अगदी घरच्या साहित्यात आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जर चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर सर्वात प्रथम मी इथे अर्धा लिटर चितळेचं दूध घेतलेलं आहे. ते बारीक फ्लेमवरती ठेवून विनेगर आणि पाणी टाकून चांगलं असं दूध जे आहे ते मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं मी 3 वेळेस करून घेतलं आणि अशा प्रकारे ते आपलं जे दूध आहे ते चांगलं फाटलेलं आहे. दूध चांगलं फाटल्यानंतर मी इथे जे दूध तुम्ही पाहत असाल त्यानंतर मी एक कॉटनच्या कपड्यामध्ये ते जे दूध जे फाटलेलं आहे ते घेऊन चांगलं ते निथळलं. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलं, जेणेकरून जे विनेगरचा वास आहे तो त्या म्हणजे जे पनीर आहे त्याला यावं नाही त्यासाठी. अशा प्रकारे ते अर्धा लिटर दूधमध्ये माझं चांगलं पनीर तयार झालं होतं. ह्याचे 12 ते 13 असे छोटे जे बॉल्स आहेत ते तयार झाले होते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी स्वच्छ पूर्ण तो जो छेना जो तयार झालेला आहे तो पूर्ण असा पूर्ण खोलून तो अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे. पूर्ण पाणी निव्वळ होईपर्यंत ते चांगलं जो छेना आहे तो पूर्ण धुवून घ्यायचा आहे आणि त्यातलं पाणी निथळायचं आहे. पाणी पूर्ण निथळल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती एक काहीतरी जाड भांडं ठेवून ते परत एकदा अर्धा ते 1 तास ते तुम्ही चांगलं ठेवून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये पाणी नाही राहणार. त्यानंतर मी इथे जे आपलं रसमलाईची जी मलाई आहे त्यासाठी इथे मी 300 ml दूध घेतलेलं आहे. ते बारीक फ्लेमवरती चांगलं गरम करून दिलं. त्याच्यानंतर मी इथं केसर दूध मसाल्याचं पावडर टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे केसर दूध मसाला नसेल तर तुम्ही वेलची पावडर, केसर, बदाम, पिस्ता, काजू त्याचे बारीक अगदी काप करून ते तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये चांगलं दूध माझं गरम झालं. त्याच्यानंतर मी केसर दूध मसाला टाकला. त्यानंतर मी ते 1 वाटी म्हणजे तुम्हाला जसं गोड लागेल तशा प्रकारे तुम्ही साखर टाकू शकता. इथे मी 1 वाटी पूर्ण साखर टाकून घेतलेली आहे. साखर टाकून घेतल्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू हलवत राहायचे, जेणेकरून ते पूर्ण घट्ट होईपर्यंत ते चांगलं हलवून घ्यायचं. जेणेकरून घट्ट जर चांगलं झालं तर ते जी मलाई जी आहे त्याची टेस्टही खूप छान येणार आणि जे तुम्ही जे रसगुल्ले जे केलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण जी मलाई आहे ती पूर्ण सोक होईल आणि टेस्टही छान येणार. अगदी हलवाईसारखं जे होतं आपण जे स्वीट होममधून जे आणतो तशा प्रकारेच होतं. तुम्ही पाहू शकता की त्यानंतर मी इथे जे आपण जे पनीर तयार झालेलं होतं ते मी अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे असं चांगलं मळून घ्यायचं. खूप मळून नाही घ्यायचं, जेणेकरून जर त्याला जर तूप सुटलं किंवा असं तेलकटपणा जर त्यामधून यायला लागला, जर ते तुम्ही त्याचे बॉल्स बनवले रसगुल्ल्याचे आणि जर ते तुम्ही परत पाण्यामध्ये टाकले तर ते फुटायची शक्यता असते. त्यासाठी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते पूर्ण हाताने खूप छान असं मळून घ्यायचं आहे, पण हलक्या हातानेच घ्यायचं. त्यानंतर इथे मी बारीक बारीक गोळे करून घेतलेले आहेत. गोळे तयार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे जे आपली मलाई जी आहे ती इथे तयार झालेली आहे आणि अगदी घट्ट मलाई तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मलाई तयार झालेली. त्यानंतर पुढे मी जे आपण जे रसगुल्ल्याचे जे गोळे केले होते ते जे रसगुल्ला जे केलं होतं, जे बॉल्स तयार केले होते आपण, त्यानंतर मी इथे 1 तांब्याभर पाणी घेतलं. तुम्ही पाहू शकता 1 तांब्याभर पाणी घेतलं आणि 1 कप वाटी साखर घेऊन ते मोठ्या फ्लेमवर ते चांगलं उकळून घेतलं. त्यानंतर जे आपण बॉल्स केलेले होते ते बॉल्स पूर्ण मी त्या पाण्यामध्ये टाकून घेतले आणि 10 ते 15 मिनटं मोठ्याच गॅसवरती तुम्ही जे बॉल्स केलेले आहेत ते पूर्ण त्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे. एक पहिला बॉल टाकून पहा आणि पहिला बॉल जर फुटला तर त्यानंतर परत ते एकदा तुम्ही ते जे बॉल्स आहेत ते परत तयार करून त्यामध्ये टाकू शकता. इथं माझा एकही बॉल फुटलेला नाही. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे जे बॉल्स आहेत आपले रसगुल्ल्याचे ते तयार झालेले आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जे आपण पनीर जे केलं होतं तशा प्रकारे ते चांगल्या हाताने मसलून घ्यायचं आणि खूप छान आणि सॉफ्ट होतात. क्रॅकही पडत नाही त्याला, अगदी सुंदर असे छान असे गोल होतात. त्यानंतर आपण जे छोटे गोळे केले होते ते पाण्यात टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता मोठे झालेले आहेत. अशा प्रकारे पूर्ण जे गोळे आहेत ते थोडेसे अधूनमधून ढवळून घ्यायचे, वर खाली करून घ्यायचे, जेणेकरून ते सगळीकडून गोल होऊन पूर्ण ते शिजतील त्या पाकामध्ये, ते पूर्ण पाक त्यामध्ये जाईल. अशा प्रकारे मी इथं 10 मिनिटं हा जो पाकामध्ये जे आहे ते जे रसगुल्ल्याचे जे गोळे आहेत ते पूर्ण शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर
रसगुल्ल्याचे जे गोळे ते 10 मिनटं शिजल्यानंतर तुम्ही थोडा वेळ गॅस बंद करून तसंच ठेवायचं. 15 मिनटं तरी साधारण तसंच ठेवून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये जो पाक आहे तो पूर्ण सोक करून केला जाईल. त्यानंतर पुढची मी जी प्रोसेस आहे ती सांगते. जे रसगुल्ले जे आहेत ते काढून घ्यायचे आणि जे आपण पाक तयार केला होता ते एका प्लेटमध्ये टाकून ते तसंच ठेवायचं. ते पाकमध्ये काढून ठेवल्यानंतर 5 ते 10 मिनटांनी मग त्यानंतर तुम्ही जे रसगुल्ल्याचे जे गोळे आहेत ते पूर्ण हाताने दोन्ही साईडून दाबून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून एका साईडला काढून घ्यायचे आणि आपण जी मलाई तयार केली होती ती पूर्ण मलाई त्याच्यामध्ये पूर्ण ते जे रसगुल्ले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण डुबेपर्यंत ते चांगले रसगुल्ले त्यामध्ये टाकून द्यायचे, जेणेकरून ते जे पूर्ण मलाई आहे ते आपल्या रसगुल्ल्यामध्ये पूर्ण सोक होईल आणि टेस्टही छान लागेल. तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दिसत असेल की ह्या रसगुल्ल्यामधून पाणी आहे आणि रसगुल्ला एकही फुटला नाही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पाणी निघत आहे पण रसगुल्ला फुटलेला नाही आहे. अशी परफेक्ट रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणखीन तुम्ही व्हिडिओ पुढे पाहतच राहाल. त्यानंतर जे हे अशा प्रकारे मी पूर्ण रसगुल्ले जे आहेत ते पूर्ण पाण्यामधून सोक करून घेतलेले आहेत पाकातल्या. आणि हे जे पाकातलं पाणी आहे तुम्ही कशासाठीही यूज करू शकता. त्यानंतर अशा प्रकारे मी रसगुल्ले करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं मलाई टाकून घेतलेली आहे. जर तुम्हाला फूड कलर टाकायचा असेल तर तुम्ही फूड कलरही टाकू शकता. इथं मी फूड कलर नाही टाकलेला. जे पण काय आहे ते केसरचाच जो रंग आहे तो आलेला आहे. अगदी नॅचरल पूर्ण पद्धतीने आपण हे रसगुल्ले केलेले आहेत. आणि 8 ते 10 तास तुम्ही हे जे रसगुल्ले आहेत ते चांगले फ्रीजमध्ये ठेवायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.